तुम्हाला माहिती आहे का, मी एका शाळेच्या ग्राउंडमध्ये आहे आज. काल मी एक खूप सुंदर सिनेमा पाहिला, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. खरंच मनाला लागला हा सिनेमा. आपण कधी विचार केलाय का की एका मराठी शाळेत शिकलेले विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत आणि सगळे एकत्र येऊन आपली मराठी शाळा वाचवतात, अध्यापक बोलवतात त्यांना. ही कल्पना किती सुंदर आहे ना. दिग्दर्शक हेमंत डोमे याला सलाम आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. 1 जानेवारी 2026ला हा सिनेमा रिलीज झाला, माझ्या बर्थडेच्याच दिवशी. नववर्षाची अशी भेट मिळणं खूप खास गोष्ट आहे. सचिन सर, सिद्धार्थ, अमेय, प्राजक्ता, हरीश, कादंबरी, पुष्कराज, दिग्दर्शक लेखक हेमंत डोमे आणि निर्माता क्षिती चोक, या सगळ्यांचे मनापासून मला आभार करायचे आहेत असा सिनेमा आणल्याबद्दल. ही कथा आहे एका मराठी शाळेची. ही शाळा पडू नये म्हणून झगडणाऱ्या एका प्रिन्सिपलची. या शाळेत शिकलेली मुले मोठी झालीत, मोठ्या पदावर गेलीत, पण मन मात्र अजून तिथेच आहे त्यांचं. शाळेबाहेरील ती टपरी, पॅटिक्सचं दुकान, आपण लावलेली झाडं जी मोठी होताना आजही आपण पाहू शकतो, अशा आठवणींनी भरलेला हा सिनेमा तो तुम्हाला तुमच्या शाळेतले ना दिवस आठवण करवून देतो. मी सुद्धा मराठी माध्यमाचा हा विद्यार्थी आहे, म्हणून मला हा सिनेमा म्हणजे असा काळजाला भिडला. लोकमान्य टिळक माध्यमिक शाळा धंतोली, नागपूर ही माझी शाळा. प्राजक्ताने शाळेत झाड लावलं, मी अभ्यासात दिवे लावले. आई बाबा तर हेच म्हणतात. सिद्धार्थ मोठा अभिनेता झाला, मी आरजे झालो. म्हणजे ओळखीचा चेहरा मीही बऱ्यापैकी आहेच. प्राजक्ता स्वित्झर्लंडला गेली, माझा स्कूल बेस्ट फ्रेंड केतन स्वीडनला आहे. कादंबरी आणि पुष्कराजसारखं मोठे हॉटेल टाकले, माझ्या मित्राने डॉक्टर होऊन मोठा दवाखाना उघडला. किती काही रिलेट केलं या सिनेमाच्या कॅरेक्टर्सनी. गंमत वाटते पण डोळे पाणावतात, कारण या सिनेमाबद्दल जास्तीत जास्त कोणी बोललं नाही असं मला वाटतं, आणि बोललं पाहिजे. हेमंतने दिलेली कल्पना मनात उतरवली पाहिजे. मराठी शाळेत शिकलेला प्रत्येक विद्यार्थी आज कुठेही असो, कोणत्याही मोठ्या पदावर असो, त्याने आपल्या मराठी शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. मलाही असंच वाटलं हा सिनेमा बघून. आपली मराठी शाळा आपण वाचवली पाहिजे, कारण मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा. हा सिनेमा नक्की बघा. कॉमेंट करून नक्की तुमच्या मराठी माध्यम शाळेच्या आठवणी शेअर करा.